गायब झालेलं गाव. एका गावात एकाच रात्रीत सगळे लोक गायब झाले. घरं तशी होती, भांडी तशीच होती, पण गावात एकही माणूस उरला नव्हता. आणि जे कोणी त्या गावात गेले ते परत नाही आले. नमस्कार मित्रांनो, मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर. आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय आणि भयानक कथा, गायब झालेलं गाव. साताऱ्याच्या डोंगरांमध्ये मुख्य रस्त्यांपासून दूर एक छोटस गाव होतं, चांदणवाडी. हे गाव नकाशावर सुद्धा फारसं दिसत नव्हतं. काही जुन्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख होता, पण प्रत्यक्षात तिथे पोहोचणं खूप कठीण होतं. गावाच्या चारही बाजूनी दाट जंगल होतं आणि त्या जंगलातून जाणारा एकच कच्चा रस्ता, जो फक्त गावकऱ्यांनाच माहिती होता. पण या गावाबद्दल एक गोष्ट फार प्रसिद्ध होती. हे गाव अचानक गायब झालं होतं. ही गोष्ट जवळजवळ 25 वर्षापूर्वीची होती. त्या काळात चांदणवाडीमध्ये सुमारे 50 ते 60 कुटुंब राहत होती. गाव शांत होतं, लोक साधे होते आणि सगळं अगदी सामान्य चालू होतं. पण एक रात्री सगळं बदललं. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारच्या गावातील एक माणूस चांदणवाडीत आला. तो दूध देण्यासाठी येत होता. तो गावात शिरला आणि थबकला. गावात शांतता होती, खूप जास्त शांतता. त्याने पहिल्या घरात डोकावून पाहिलं. दार उघडं होतं. भांडी चुलीवर ठेवलेली होती, पण घरात कोणीच नव्हतं. तो दुसऱ्या घरात गेला, तिथेही तेच. तिसरं घर, चौथं घर, सगळीकडे एकच गोष्ट. घरं होती पण माणसं नव्हती. तो घाबरला. तो गावातून बाहेर पळाला. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत ही बातमी सगळ्या भागात पसरली. लोकांनी पोलिसांना कळवलं. पोलीस आले, तपास झाला, पण कुठलाही पुरावा सापडला नाही. ना रक्त, ना झटापटीचे चिन्ह, ना पावलांचे ठसे. जणू त्या गावातील लोक हवेत विरघळले होते. ही केस काही दिवस चालली, मग बंद झाली. गाव हळूहळू लोक विसरू लागले. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली. लोक म्हणायचे, रात्री त्या गावात अजूनही काहीतरी हलतं. आणि जे कोणी त्या गावात गेले ते परत आलेच नाहीत. 25 वर्षानंतर पुण्यात राहणारा एक तरुण, आदित्य कुलकर्णी, तो एक युट्यूबर होता. तो अशा रहस्यमय आणि भयानक जागांवर व्हिडिओ बनवायचा. त्याला चांदणवाडी बद्दल माहिती मिळाली आणि त्याने ठरवलं, हा माझा पुढचा व्हिडिओ असेल. त्याच्या मित्रांनी त्याला थांबवलं. तिथे जाऊ नकोस. पण आदित्य हसला. असं काही नसतं, सगळं नट आहे. एक दिवस तो त्याच्या 2 मित्रांसोबत निघाला. रोहन आणि निखिल हे तिघेजण गाडीने डोंगराच्या दिशेने निघाले. काही तासानंतर ते एका कच्च्या रस्त्याजवळ पोहोचले. इथून पुढे गाडी नाही जाईल, रोहन म्हणाला. ते तिघे पायी चालू लागले. जंगल दाट होतं, हवा थंड होती आणि वातावरण विचित्र होतं. काही वेळाने त्यांना दूर एक मोडकळीस आलेलं
फलक दिसलं. त्यावर लिहिलं होतं, चांदणवाडी. ते तिघे थांबले. आदित्य हसला. फायनली ते गावात शिरले आणि पहिल्या क्षणी त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. गावात पूर्ण शांतता होती. ना पक्ष्यांचा आवाज, ना वारा, ना कोणताही जिवंत आवाज. फक्त एक भयानक शांतता. आदित्यने कॅमेरा चालू केला. गाईज, दिस इज प्लेस इज क्रिपी, तो हसत म्हणाला. पण त्याच्या आवाजात हलकी भीती होती. ते पहिल्या घराजवळ गेले. दार अर्धवट उघडं होतं. आदित्यनं ते ढकललं. दार किरकिरत उघडलं. आत अंधार होता. त्याने टॉर्च लावली आणि जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला. भांडी अजूनही ठेवलेली होती. जुनं जेवण तसंच होतं. जणू कोणी अर्धवट जेवण सोडून उठलं होतं. पण तिथे कोणीच नव्हतं. आदित्य काही क्षण त्या घरात उभा राहिला. त्याच्या टॉर्चचा प्रकाश भिंतीवर फिरत होता. भिंतीवर जुन्या फोटोंची फ्रेम लटकलेली होती. त्याने एक फोटो जवळून पाहिला. त्या फोटोमध्ये एक कुटुंब होतं. आई, वडील आणि 2 लहान मुलं. सगळे हसत होते. पण आदित्यच्या अंगातून थंडी गेली, कारण त्या फोटोवर धूळ नव्हती. 25 वर्षांपासून कोणी या घरात आलेलं नाही. मग फोटो स्वच्छ कसा? गाईज, दिस इज द वाय, तो हळू आवाजात म्हणाला. रोहन आणि निखिल आत आले. काय झालं? रोहनने विचारलं. आदित्यने फोटो दाखवला. निखिल म्हणाला, कदाचित अलीकडे कोणीतरी आलं असेल. पण आदित्यच्या मनात काहीतरी खटखट होतं. ते घरातून बाहेर पडले. ते पुढे चालू लागले. गावातील सगळी घरं एकसारखीच होती, उघडी, रिकामी, आणि तरीही जणू कोणीतरी अजूनही तिथे राहत आहे असं वाटणार. ते एका मोठ्या घरासमोर थांबले. हे कदाचित सरपंचांचं घर असेल, निखिल म्हणाला. दार बंद होतं. आदित्यने ते हळूच उघडलं. दार उघडताच एक थंड वारा आतून बाहेर आला. तीनही जण आत गेले. हे घर बाकी घरांपेक्षा वेगळं होतं. मोठं आणि थोडं व्यवस्थित. आदित्यने कॅमेरा फिरवला. लुक लाईक समवन वॉज इम्पॉर्टंट हियर. ते आतल्या खोलीत गेले आणि अचानक निखिल थांबला. तुम्हाला आवाज ऐकू आला का? सगळे शांत झाले. काही सेकंद पूर्ण शांतता. मग एक हलका आवाज, जणू कोणीतरी जमिनीवर चालत होतं. टक टक टक. आदित्यने टॉर्चच्या दिशेने टाकली, पण तिथे कोणीच नव्हतं. कोणीतरी आहे इथे, रोहन म्हणाला. इम्पॉसिबल, आदित्य म्हणाला. पण त्याच्या आवाजात आता आत्मविश्वास नव्हता. ते हळूहळू पुढे गेले. आवाज पुन्हा आला. टक टक टक. यावेळी आवाज वरच्या मजल्यावरून येत होता. तीनही जण एकमेकांकडे पाहू लागले. वर जाऊ? निखिलने विचारलं. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, लेट्स गो. ते हळूहळू जिना चढू लागले. जिना जुना होता. प्रत्येक पावलावर आवाज येत होता. वर पोहोचल्यावर त्यांना एक लांब कॉरिडॉर दिसला.
दोन्ही बाजूंना बंद दरवाजे. कॉरिडॉरच्या शेवटी एक दरवाजा अर्धवट उघडा होता आणि त्या दरवाजातून पिवळा प्रकाश येत होता. तीनही जण थबकले. 25 वर्षांपासून बंद असलेलं घर, मग हा प्रकाश कुठून येतो? रोहन कुजबुजला. आदित्यने कॅमेरा घट्ट पकडला. ते हळूहळू त्या दरवाजाकडे गेले. जवळ जाताच त्यांना आतून आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी बोलत होतं, पण शब्द समजत नव्हते, फक्त कुजबुज. आदित्यने दरवाजा ढकलला. दरवाजा हळूच उघडला आणि आज जे दिसलं ते पाहून तिघेही गोठले. खोलीच्या मधोमध एक जुना टेबल होता आणि त्या टेबलाभोवती लोक बसले होते. ते हलत नव्हते, ते बोलत नव्हते, पण त्यांच्या तोंडातून आवाज येत होता, कुजबुज. आदित्यने टॉर्च त्यांच्या चेहऱ्यावर टाकली आणि त्याच्या अंगातून रक्त गोठलं. कारण त्या सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर डोळे नव्हते, फक्त काळे खड्डे. ते सगळे एकाच वेळी हळूहळू त्याच्याकडे वळले. आदित्यचा श्वास अडकला. त्याच्या हातातला कॅमेरा तरतरू लागला. खोलीत बसलेले ते सगळे लोक आता त्याच्याकडे वळले. त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी काळे खोल खड्डे होते, पण तरीही त्यांना जणू सगळं दिसत होतं. रोहन मागे सरकला. हे काय आहे? त्याचा आवाज थरथरत होता. निखिल काही बोलू शकत नव्हता. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. आदित्यने स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. हे काहीतरी इलिशियन्स आहे, तो फुटफुटला. पण अचानक त्या सगळ्या लोकांनी एकाच वेळी बोलायला सुरुवात केली. तुम्ही आलात? खूप उशीर झाला. आम्ही वाट पाहत होतो. त्यांचे आवाज एकत्र मिसळले आणि खोलीत एक विचित्र गुंज निर्माण झाली. आदित्यच्या डोक्यात तो आवाज घुमू लागला. चला बसा. टेबलाच्या शेवटी एक रिकामी खुर्ची होती. ती खुर्ची हळूहळू स्वतः हलू लागली, जणू ती त्याला बोलावत होती. आदित्य मागे सरकला. नाही. तेवढ्यात निखिल अचानक पुढे गेला. निखिल, रोहन ओरडला, पण निखिल ऐकत नव्हता. तो हळूहळू त्या खुर्चीकडे गेला आणि बसला. आदित्यच्या अंगातून थंडी गेली. तू काय करतोस? उठ. पण निखिल हलत नाही. तो शांतपणे बसलेला असतो. मग त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू वर वळू लागला आणि त्या क्षणी आदित्यच्या डोळ्यांसमोर निखिलचे डोळे हळूहळू गायब होऊ लागले. त्याच्या डोळ्यांच्या जागी काळे खड्डे तयार झाले. नाही, रोहन ओरडला. तो निखिलकडे धावला, पण अचानक त्याचा पाय घसरला आणि तो जमिनीवर पडला. त्याने खाली पाहिलं आणि त्याच्या अंगातून रक्त गोठलं. कारण जमिनीवर हात होते, जमिनी खालून बाहेर आलेले सुटलेले काळे हात. ते त्याचे पाय पकडत होते. रोहन जोरात ओरडला, मला सोडा. पण ते हात त्याला खाली सोडत नव्हते. आदित्य मागे सरकला. त्याचा श्वास जोरात चालू होता. तो दाराकडे वळला, पण दार बंद झालं होतं स्वतःहून. खोलीचा प्रकाश आता लाल झाला होता. त्या सगळ्या लोकांनी पुन्हा एकाच वेळी बोलायला सुरुवात केली. आता तुम्हीही आमच्या सोबत राहणार. आदित्यच्या डोक्यात सगळं फिरत होत. तो जोरात दार उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण दार हलत नव्हतं. तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला, पण तो आवाज हळूहळू होता.
आदित्यने मागे पाहिलं आणि त्याचा श्वास अडकला, कारण त्या सगळ्या सावल्यांमध्ये एक माणूस वेगळा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळे डोळे होते. तो हळूहळू आवाजात म्हणाला, हे गाव जिवंत आहे, हे लोक नाही, हे गावच आहे. आदित्य थरथरला. म्हणजे तो माणूस म्हणाला, हे गाव लोकांना खातं आणि त्यांना स्वतःचा भाग बनवतं. आदित्यचा श्वास जोरात चालू होता. त्याच्या समोर उभा असलेला तो माणूस, जो बाकी इतरांपेक्षा वेगळा होता. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण तो अजून माणूस होता. तू कोण आहेस? आदित्यने विचारलं. तो माणूस हळू आवाजात म्हणाला, मी इथून बाहेर पडायचा प्रयत्न करणारा शेवटचा माणूस आहे. आदित्यच्या अंगातून थंडी गेली. म्हणजे तो म्हणाला, बाकी सगळे आता माणसं नाहीत. हे गाव त्यांना खातं आणि मग त्यांना इथेच अडवून ठेवतं. तेवढ्यात मागे बसलेले सगळे लोक हळूहळू उठू लागले. त्यांच्या हालचाली विचित्र होत्या, जणू ते पूर्णपणे जिवंत नव्हते. त्यांचे हात वाकडे, त्यांची मान हळूहळू वळत होती आणि ते सगळे हळूहळू आदित्यच्या दिशेने चालू लागले. रोहन अजूनही जमिनीवर झगडत होता. ते काळे हात त्याला खाली खेचत होते. आदित्य वाचव मला, तो ओरडला. आदित्य काही क्षण थिजून उभा राहिला. त्याच्या डोक्यात विचारांचा गोंधळ झाला होता. तो पळू शकतो किंवा मित्राला वाचू शकतो. तेवढ्यात ती अनोळखी माणूस जोरात म्हणाला, पळ नाहीतर तुझी अडकशील. आदित्यने एक निर्णय घेतला. तो रोहनकडे धावला. त्याने त्याचा हात पकडला. चल. पण हे काळे हात अजून घट्ट पकडत होते. रोहनचा चेहरा वेदनेने भरला होता. मला सोडू नकोस, तो म्हणाला. आदित्य जोर लावू लागला. तेवढ्यात त्या सगळ्यांच्या सावल्या त्यांच्या अगदी जवळ आले. त्यांचे चेहरे आता स्पष्ट दिसत होते, डोळ्यांशिवाय, पण हसत, भयानक हसू. तो अनोळखी माणूस अचानक पुढे आला. मी त्यांना थांबवतो, तो ओरडला. तो त्या सावल्यांच्या मध्ये उभा राहिला आणि काही क्षणांसाठी त्या सावल्या थांबल्या. आता पळ, तो ओरडला. आदित्यने शेवटचा जोर लावला आणि रोहनचा हात सुटला. दोघेही धावत बाहेर पडले. ते जिना उतरले, दार उघडलं आणि घराबाहेर पळाले. गावात आता सगळीकडे हालचाल होती. दरवाजे आपोआप उघडत होते, खिडक्या हलत होत्या आणि त्या सगळ्या घरातून लोक बाहेर येत होते. डोळ्यांशिवाय सावल्या. आदित्य आणि रोहन जंगलाच्या दिशेने पळत होते. त्यांचा श्वास जोरात चालू होता. ते मागे वळून पाहूही शकत नव्हते. काही वेळाने ते जंगलाच्या काठावर पोहोचले आणि अचानक सगळं शांत झाले. ते दोघे थांबले. त्यांनी मागे पाहिलं. गाव शांत होतं, जणू काहीच घडलं नव्हतं. ते दोघे थरथरत उभे होते. ते वाचले होते. काही दिवसांनी आदित्यने तो व्हिडिओ अपलोड केला. तो व्हिडिओ व्हायरल झाला. लोक म्हणू लागले, हे फेक आहे, एडिटिंग आहे. पण एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली नाही. त्या व्हिडिओच्या शेवटच्या फ्रेम मध्ये जेव्हा कॅमेरा अचानक खाली पडतो, तेव्हा एक चेहरा दिसतो डोळ्यांशिवाय, आणि त्या चेहऱ्यावर हसू असतं. आणि त्या व्हिडिओ नंतर आदित्य आणि रोहन पुन्हा कधीच पब्लिक मध्ये दिसले नाही. आजही जर तुम्ही त्या जंगलात गेलात
तर कदाचित तुम्हाला एक गाव दिसेल, रिकामं पण जिवंत. कारण काही गाव कधीच मरत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आशा आहे की गायब झालेला गाव ही बैठक आपल्याला नक्कीच आवडली असेल. धन्यवाद.